राम राम मंडळी. हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो. जुळींना निसर्गाशी माणसाची आणि असाच निसर्ग आणि माणूस जो सह्याद्रीत आजपर्यंत 2025 मोजल्या गेलेल्या वर्षापर्यंत जो टिकून राहिला, यामागची जी कला आहे आणि जीवनशैली आहे, ही जीवनशैली आपण सह्याद्री डिस्कवरीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवतो. आणि हीच बऱ्याचशा जीवनशैलीतल्या कला पोहोचवताना मधमाशी आपण ऐकलेली आहे आणि मधमाशी मध तयार करते. तर नेमका मध तयार कसा होतो हेच आपल्याला कधीकधी माहीत नसतं. आणि मध कोणत्याही फॅक्टरीत तयार होत नाही आहे, पण अलीकडं मध मार्केटमध्ये विकत मिळतो. तो किती ओरिजिनल आणि किती डुप्लिकेट याबद्दल आपण न बोललेलं बरं. तर असा मध जो आपल्याकडं अलीकडंच मधाचे गाव पाटगाव म्हणून शासनानं जे कॅम्पेनिंग केलं, महाराष्ट्र शासनाने, सेंट्रल गव्हर्नमेंटनं, त्याच्यात या मधाला सेंद्रिय मधाचा दर्जा देण्यात आला. तर ऑर्गॅनिक हनीचा दर्जा का दिला गेला, ही कारणं आपल्याला जी काय आपण जो मध आपल्याला मिळतो तो मध ऑर्गॅनिक का म्हणायचा आणि त्याला ऑर्गॅनिक असा दर्जा का देण्यात आला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मधाचे बरेचसे दैनंदिन उपयोग आपल्याला गुगलमध्ये सर्च केल्यानंतर समजतात. मध शरीरासाठी किती महत्त्वाचं आहे, या गोष्टी आपल्याला कदाचित गुगलमध्ये सर्च केल्यानंतर किंवा पारंपरिक पद्धतीनं आपण ऐकत आलेलो आहोत. आणि असा जो मध आहे, असा मध ज्यावेळी मधमाशा तयार करतात, तर तो कसा तयार होतो. एका मधमाशीला 1 थेंब किंवा 1 ml मध गोळा करण्यासाठी 2000 फेऱ्या माराव्या लागतात. आणि अशाच बऱ्याचशा काही गोष्टी, मधमाशीची कॉलनी कशा पद्धतीनं आपलं कुटुंब चालवते. मधमाशी आपल्यासमोर आदर्श आहे एक चांगलं कुटुंब चालवण्यासाठी. आणि मधमाशी नसेल तर आपली जंगलच राहणार नाहीत, कारण का मधमाशी परागीकरणाचं काम सगळ्यात उत्कृष्टपणे करत असते आणि ती आत्तापर्यंत करत आलेली आहे, हे आपल्याला माहीत आहेच. मधमाशी नसेल तर हे जंगलच राहणार नाहीत किंवा कोणतीही फळ निर्मिती होणार नाही, हे आपल्याला माहीत आहे. आणि अशी मधमाशी आत्तापर्यंत आपलं अस्तित्व सर्वाईव्ह करू राहिलेली आहे. आणि याचमुळं कदाचित आपण देखील या निसर्गातला एक घटक म्हणून जगत आहोत. तर असे मधमाशींच्या प्रजाती किती आहेत आणि त्या प्रजाती कुठं कुठं पाहायला मिळतात. तर सह्याद्रीमध्ये जी प्रमुख प्रजाती येते तिला सातेरी म्हणतात, एपियस इंडिका सिरेना. त्यानंतर महाबळेश्वर या भागात जी प्रजाती मधमाशीची आहे तिला मेलिफेरा म्हणतात. आणि आपल्या सह्याद्रीमध्ये ट्रायगोना जी पोया मोहोळ म्हणून देखील मिळतं. त्यानंतर फ्लोरा म्हणून काटेरी म्हणजे त्याला काट्याळं असं म्हणतात. आणि जी आग्या मोहाची म्हणजे आग्या मोहोळ म्हणतात, तर ती देखील मोठी मधमाशी आपल्याकडे येते. आग्या आणि काटेरी जे मोहोळ असतं काट्याळं, ते उजेडात राहतात, त्यांची एकच पोळी असते. आणि ट्रायगोना म्हणजेच जे पोया मोहोळ आहे आणि हे सातेरी जे एपियस इंडिका सिरिना, ही जी सह्याद्रीमध्ये इकडचं लोकल जे काय ब्रीड आहे, या अंधारात राहतात. आणि या अंधारात राहण्याचाच आपण आपल्या पूर्वजांनी उपयोग करून घेऊन त्यांना कसं आपण पाळता येईल ही कला जी निर्माण केली, या कलेमुळे आपल्याला एक व्यवसायाची संधी मिळाली. आणि कशा पद्धतीनं ही कला, माशांना कशा पद्धतीनं सांभाळलं जातं, त्यांना कशा पद्धतीनं पाळावं लागतं, त्यांची कशी काळजी घ्यायला लागते, हे सर्व आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. तर आज आपण पहिल्यांदा सेंद्रिय मध आणि जो रासायनिक मध म्हणजेच
जो मध असतो तो सेंद्रिय मध त्याला का म्हणायचं आणि जो मध रेग्युलर मध असतो त्याला रासायनिक मध असं का म्हणायचं हे आपण पहिलं ओळखून घेतलं पाहिजे. तर रासायनिक म्हटलं तर त्याच्यात काय कोणतं केमिकल मिक्स केलेलं नसतं, पण त्याच्यात बरेचसे रसायनांचे घटक असतात, म्हणून त्यांना आपण रासायनिक मध म्हणू शकतो. आणि असा रासायनिक मध म्हणजे ज्या मधमाशांनी अशा फुलांच्यावर मध गोळा केलेला असतो, की त्या फुलांच्यावर औषध फवारणी केलेली असते आणि त्यांना रासायनिक खतं दिलेली असतात. अशी ज्या काय छोट्या-छोट्या वनस्पती म्हणजेच ओवा, सूर्यफूल, कोथिंबीर म्हणजे अशा बऱ्याचशा ज्या फुलं येणाऱ्या वनस्पती आहेत, अशा वनस्पतींपासून जो मध तयार होतो, त्या मधाला थोडंसं आपण रासायनिक मध म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय मध कशाला म्हणायचं? हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जे सह्याद्रीतल्या पर्वतातील जी काय वनस्पती आहेत, जी झाडं आहेत, जसं जांभळ, नाना, हिरडा, त्यानंतर सोनवेल, कारवी अशा ज्या काय रायवळी जी झाडं आहेत, अशा झाडांना जंगलामध्ये कोणत्याही पद्धतीचं औषध फवारणी किंवा खतं मिळत नाहीत. त्यांना नैसर्गिकरित्या बायोमास आणि बायोडायव्हर्सिटीचा एक तो घटक असतात आणि अशा वनस्पतींच्यावर जी फुलं येतात, अशा फुलांच्यापासून जो मधमाशा गोळा करतात, त्यांना आपण सेंद्रिय मध किंवा ऑर्गॅनिक मध असं म्हणायला वावगं ठरणार नाही. म्हणूनच आपण त्याला ऑर्गॅनिक मध म्हणतो आणि असा ऑर्गॅनिक मध सह्याद्रीत तयार होतो आणि अशाच मधाचं कॅम्पेनिंग शासनानं करून मधाचं गाव पाटगाव अशा पद्धतीनं त्याचं कॅम्पेनिंग केलेलं आहे आणि असा मध आम्ही तयार करतो आणि अशाच पद्धतीनं हा मध आपल्याला पर्यंत पोचवण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असतो. ज्यांना कुणाला मधाचा व्यवसाय कसा चालतो हे जर शिकायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि इथून पुढं तशा पद्धतीनं त्या मधाच्या व्यवसायाच्या संदर्भात आपल्याला आपण क्रमशः व्हिडिओ दाखवणार आहोत. यासाठी मधमाशी केव्हा जंगलामध्ये येते, तिला आपण केव्हा कॅप्चर करायचं आहे, आपल्या पेटीमध्ये कशा पद्धतीनं राणी माशीला घ्यायचं आहे आणि त्यानंतर तिच्या कुटुंबाला आपण कशा पद्धतीनं सांभाळायचं आहे आणि अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या मधमाशी व्यवसायात ज्या वापरल्या जातात आणि ज्या आयडिया असतात किंवा त्याची एक जी कला आहे, एक पद्धतीचा अभ्यास आहे, तो तुम्हाला आम्ही या माध्यमातून दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू. कारण का तर हा जो व्यवसाय आहे, हा व्यवसाय आजपर्यंत सह्याद्रीत टिकून राहिलेला आहे. मध ही एक संजीवनीच जंगलातील म्हणावी लागेल. अशा फुलांच्यापासून ज्या वनस्पती औषधी वनस्पतींचं जे काय माहेरघर सह्याद्री आहे, अशा औषधी वनस्पती ज्यावेळी फुलतात, त्यावेळी त्या परिपक्व झालेल्या असतात आणि अशा परिपक्व झालेल्या फुलांच्यातून त्या वनस्पती ज्यावेळी फळ त्या धारणेच्या अवस्थेत असतात, अशावेळी त्यांच्यातून जे औषधयुक्त आयुर्वेदिक घटक मधमाशी आपल्याला म्हणजे स्वतःसाठी ती अन्न म्हणून वापरते आणि असं अन्न आपल्याला पावसाळ्यात टिकून राहावं यासाठी त्यामध्ये ती जी प्रिझर्वेटिव्ह म्हणून आपली लाळ वापरते आणि याच लाळेमुळं तो मध खराब होत नाही. त्याची टिकून राहण्याची क्षमता नैसर्गिकरित्या वाढवण्याचं काम जे निसर्गानं मधमाशीला दिलेलं आहे आणि तोच एक मोठा आविष्कार आहे, ज्यामुळं आपल्याला मधाच्या सारखी संजीवनी आपल्याला वापरण्यासाठी किंवा आपल्याला तिचा उपयोग करून घेता येतो. अशी मधमाशी आणि या मधमाशीची संपूर्ण जीवनशैली ती कशा पद्धतीनं आपलं कुटुंब सांभाळते
आणि कशा पद्धतीनं ती ज्यावेळी तिला समजतं फुलं येणार आहेत त्या प्रदेशात ती आपलं मायग्रेट करते, आपल्याला तिथं स्थलांतरण करते. आणि ही जी तिची कला आहे, तिला ज्या काही ह्या भौतिक गोष्टी समजतात, भौगोलिक गोष्टी आधीच समजतात, त्या कशा समजत असतील आणि अशा बऱ्याच काही गोष्टी मध व्यवसायात शिकाव्या लागतात. त्याच वेळी आपण हा व्यवसाय म्हणून करू शकतो. पण जर आपल्याला शुद्ध ऑर्गॅनिक मध पाहिजे असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा. तुम्हाला अगदी ऑर्गॅनिक मध आम्ही घरपोच करू. तर अशा पद्धतीनं हा जो ऑर्गॅनिक मध असण्यामागचा आणि आपल्यापर्यंत 100% चोख मध पोचवण्यासाठी आम्ही हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून शुद्ध किंवा ऑर्गॅनिक मध काय आहे हे समजलं पाहिजे आणि ज्यांना मधपाळ म्हणून किंवा मध व्यवसाय करायचा आहे अशा युवकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि आपला जो काय सह्याद्री 1 मिलियन लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उपक्रमात सामील व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.